तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशा तिघांचाच शपथविधी आज पार पडणार आहे। महायुतीतील 3 घटक पक्षांमध्ये खातं वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर एकमत झाल्यानंतरच इतरांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। 16 डिसेंबर पासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी इतर मंत्र्यांचा शपथविधीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाण्याची माहिती मिळते आहे। विधान भवनामध्ये जो शपथविधी जो आमदार झाल्यानंतर करायचा असतो त्याची एक तयारी, त्याच्यानंतर मग संध्याकाळी कॅबिनेट झाल्यानंतर पुढे अध्यक्षाची निवड कशी असेल, राज्यपालांचं अभिभाषण कशी असेल आणि मग पुढच्या अधिवेशनाची तयारी काय या बाबतीमध्ये साधारण दादांनी चर्चा केली आणि आमदारांना सूचनाही दिल्या की 2 दिवसामध्ये आपला शपथविधी उरकवायचा आहे। खरं तर राज्यभरातून सगळेच आमदार मुंबईत आलेले आहेत, कार्यकर्ते मुंबईत आलेले आहेत। अशा वेळी जेव्हा खातेवाटपाची चर्चा चालू होती तेव्हा केवळ तिघांचा शपथविधी होती। नाही, आता हा विषय जो आहे तो शेवटी मोदी साहेबांची अवेलेबिलिटी कशी असणार आहे, आता किती मंत्र्यांनी शपथविधी घ्यायचा याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय झाला असेल त्याला इम्प्लिमेंट कसा करायचा आणि त्याच्याबरोबरच आमदारांच्याही शपथविधीला तेवढंच महत्त्व असल्यामुळे आमदारांचा एकदा शपथविधी पार पडल्यानंतर अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल। पण मग काही आमदार नाराज आहेत खातेवाटपावरून, त्याच्यामुळे लांबणीवर काही नाही, अजिबात नाही। कुठल्याच आमदारांचं इथे खातेवाटपांची इथे मंत्रिमंडळामध्ये कुठल्या आमदारांना शपथविधी घ्यायला मिळणार हेच माहिती नाही, तर खातेवाटपाचा फार लांबचा विषय। त्यामुळे तसला काही विषय नाही कुठलाच। आज केवळ फक्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीचा सोहळा कसा उत्तम रीतीने पार पडेल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट झालेलो आहे आणि त्या दृष्टीने आमची येणाऱ्या कार्यकर्त्यांची सोय कशी असेल, त्यांना पासेस कसे उपलब्ध होतील, आमदारांना पासेस कसे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही पोहोचले हे त्या पक्षाच्या कार्यालयातून त्याचं कोऑर्डिनेशन चाललंय, या बाबतीत चर्चा आहे। सर किती राज्याचे मुख्यमंत्री आणि किती राज्य नाही, हा सगळा आकडा जो आहे तो मला नाही माहिती, परंतु VVIPची मूवमेंट आज मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असणार। अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी अपेक्षा आहे का? 100% अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। त्यामध्ये संपूर्ण NDAच्या घटकांशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर हा निर्णय एकत्रित घेतला जाईल। गेल्या वेळच्या सरकारमध्ये